सुस्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य घेऊन ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचवली असे शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पावन स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन करून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील आजच्या या सर्व ई-लर्निंग क्लासमध्ये सहकार विषयाच्या अध्यापनासाठी मी प्राध्यापक श्री वागतकर SP आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कला वाणिज्यच्या सहकार विषयातील पाठ्यक्रमानुसार आज आपण ई-लर्निंग क्लासमध्ये प्रकरण 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 विषयी सविस्तर माहिती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी बघणार आहोत. सभासदाची पहिली सर्वसाधारण मंडळ सभा व त्यापुढील सर्वसाधारण सभाबाबतच्या कायदेशीर तरतुदी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 मध्ये दिलेल्या असून त्या खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये 1 नंबर बघूया, सभेची सूचना. सभेची सूचना बघा. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेच्या सभासदाची सभा बोलविण्याचा अधिकार कार्यकारी समितीस असतो. विशिष्ट परिस्थितीत अशा सभा बोलविण्याचा अधिकार सभासद किंवा सहकारी निबंधकास प्राप्त होतो. अध्यक्षाच्या वतीने सचिव सभेची सूचना काढतो व तसेच सभासदांच्या सभेचे नाव, सभेचा दिनांक, वार, वेळ इत्यादी, वेळ, स्थळ इत्यादींचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे. सभेची सूचना संस्थेकडे नोंदविलेल्या सभासदाच्या अधिकृत पत्त्यावर किमान 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात पाठवले पाहिजे. किमान 14 दिवस अगोदर त्यांना ती सूचना मिळाली पाहिजे. अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण व व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना समितीतील सर्व सदस्यांना संस्थेच्या नियमानुसार योग्य मुदतीत म्हणजेच 7 दिवस अगोदर पाठवली पाहिजे. व्यवस्थापन समितीच्या सभेच्या पूर्वसूचनेची मुदतसुद्धा पोटनियमात नमूद केलेली असते. त्यानंतर दुसरा क्रमांक बघूया, सभेची कार्यक्रमपत्रिका. सभेची कार्यक्रमपत्रिका म्हणजे सभेमध्ये पार पाडायच्या विषयाची क्रमवार यादी असते. सभेच्या सूचनेबाबत सभेची कार्यक्रमपत्रिका पाठवली पाहिजे. सभेच्या अध्यक्षांची चर्चा करून सचिव कार्यक्रमपत्रिका तयार करतो. कार्यक्रमपत्रिकेवरून सभेत कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार आहे याची सभासद व संचालकांना कल्पना येते. अध्यक्षाच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यक्रमपत्रिका बदल करता येत नाही. सभासद व संचालक मंडळाच्या सभेचे कामकाज योग्य प्रकारे पार पाडण्यास कार्यक्रमपत्रिका उपयुक्त ठरते. त्यानंतर तिसरा क्रमांक आहे सभेची गणसंख्या. सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी सभा वैध कायदेशीर ठरवण्यासाठी सभेला आवश्यक असणारी सभासदाची किमान उपस्थिती असणे म्हणजे काय तर गणसंख्या किंवा गणपूर्ती होय. गणसंख्या सुरुवातीपासून ते सभा संपेपर्यंत असावी लागते. किमान गणसंख्येचा उल्लेख उपविधीमध्ये केलेला असतो. गणपूर्ती अभावी सभा भरविल्यास त्या सभेमध्ये घेतलेले निर्णय संस्थेवर व सभासदावर बंधनकारक असत नाहीत. शिवाय ही सभा वैध ठरत नाही. सभासदाच्या सर्वसाधारण सभासाठी एकूण सभासदाच्या 1/5 किंवा 25 सभासद ज्यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी एकूण सदस्य संख्येच्या 1/3 किंवा 5 यापैकी जी कमी संख्या असेल ती गणसंख्या असते. सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी अध्यक्षांनी पुरेशी गणसंख्या आहे की नाही
हे पाहणे आवश्यक असते. सभेसाठी पुरेशी घनसंख्या नसल्यास सभा तहकूब केली जाते. 30 मिनिटे किंवा पोटनियमात दर्शवलेल्या वेळेपर्यंत वाट पाहण्यात येते. त्यानंतर सभा तहकूब करण्यात येते. त्यानंतर चौथा आहे सभेचा अध्यक्ष. सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या होणाऱ्या प्रत्येक सभेला सभापती किंवा अध्यक्ष असावाच लागतो. सभेचा अध्यक्ष म्हणजे सभेचे नियंत्रण करण्यासाठी निवडलेला व्यक्ती होय. सहकारी कायद्यानुसार पात्र व्यक्ती सभेचा अध्यक्ष निवडला जातो. सहकारी संस्थेचे अध्यक्ष हे सर्वसाधारण सभेचे व व्यवस्थापन समितीच्या सभेचे अध्यक्ष असतात. अध्यक्षाच्या अनुपस्थितीत सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष सभेचे अध्यक्षपद स्वीकारतात. दोघेही अनुपस्थित राहिल्यास उपस्थित संचालक मंडळातील ज्येष्ठ व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते व त्याच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज चालत असते. सभा रीतसर चालवण्याचे सर्व नियम पाळले जात आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सभाध्यक्षावर असते. सभेचा अध्यक्ष हा विनयशील, नम्र, कायद्याचे ज्ञान, सुस्वभावी व समतोल वृत्ती इत्यादी गुणसंपन्न असणारी व्यक्ती असावी लागते. त्यानंतर आपण 5वा पॉईंट बघूया, मतदानाच्या पद्धती. सहकारी संस्थांच्या सभासदाच्या सभामध्ये कार्यक्रम पत्रिकेवरील विषयावर उपस्थित सदस्याचे मतदान घेऊन निर्णय घेतला जातो. सहकारी संस्थेच्या कायद्यातील कलम 27 व उपकलम 1 नुसार सभासदाने कितीही भागधारण केलेले तरीही त्याला एकापेक्षा जास्त मताचा अधिकार नसतो. सभेचा कल आजमावण्यासाठी प्रस्तावावर मतदान घेतले जाते. सहकारी संस्थांमध्ये प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पुढील 3 मतदानाचा अवलंब केला जातो. त्यामध्ये हात वर करून किंवा त्यामध्ये गुप्त मतदान किंवा आवाजी मतदानानुसार मतदान एखाद्या विषयावर घेतलं जातं. त्यानंतर आपल्याला पुढं तरतूद बघायचं सभेबाबतची 6वी, सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे. सहकारी संस्थेच्या सभेसाठी घनसंख्या आवश्यक असते. सभेस आवश्यक ती घनसंख्या नसेल तर ती सभा तहकूब केली जाते. अशी तहकूब केलेली सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी आणि ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे अर्ध्या तासानंतर घेतली जाते. त्यानंतर आवश्यक ती घनसंख्या नसेल तर सभा तहकूब न होता कार्यान्वित केली जाते. सभेचे कामकाज अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ लांबले किंवा कार्यक्रम पत्रिकेतील सर्व विषय अपेक्षित वेळेत संपले नाहीत तर अध्यक्ष सभागृहाच्या संमतीने सभा तहकूब करू शकतात. त्यासाठी सभा पुढील निश्चित किंवा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली जाते. ही सभा कोणत्याही परिस्थितीत सभेच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत घ्यावीच लागते. मूळ सभेची कार्यक्रमपत्रिकाच या सभेसाठी ग्राह्य धरली जाते. तर पुढचं बघूया 7वा, प्रस्ताव. प्रस्ताव म्हणजे सभेपुढे विचारार्थ व निर्णयासाठी विधानाच्या स्वरूपात ठेवलेला विषय होय. सभाध्यक्ष कार्यक्रमपत्रिकेतील क्रमानुसार प्रत्येक विषय प्रस्ताव स्वरूपात सभेपुढे ठेवतात. उपस्थित सभासद प्रस्तावावर चर्चा करतात. पुरेशी चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात येते. सभेने प्रस्ताव मंजूर केल्यास तो ठराव म्हणून ओळखला जातो. प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीस सूचक असे म्हणतात व प्रस्तावाला अनुमोदन देणाऱ्या व्यक्तीस अनुमोदक असे म्हणतात. प्रस्तावावर सूचकाची सही असावी लागते. प्रस्ताव हा लेखी स्वरूपात असावा, तो होकारात्मक असावा. प्रस्तावामध्ये अनेक दुरुस्त्या सुचविता येतात किंवा तो मतदानापूर्वी मागेही घेता येतो. प्रस्ताव हा सभेच्या सूचनेच्या कक्षेत व कार्यक्रमपत्रिकेतील विषयासंबंधी असला पाहिजे. प्रस्ताव हा एकदा सूचित व अनुमोदित झाल्यानंतर तो सभेची मालमत्ता बनते. प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर एकदाच बोलता येईल, पण सूचकाला प्रस्ताव मांडताना आणि सर्वात शेवटी मतदान होण्यापूर्वी एकूण 2 वेळा बोलता येते. त्यानंतर पुढे बघूया आपण 8, ठराव. सभेने अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव होय. सभेने सहमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो. ठराव हा प्रस्तावाचा शेवट असतो. ठराव संस्थेवर बंधनकारक असतो.
ठरावावर चर्चा व बदलही करता येत नाही. ठरावाचे 2 प्रकार आहेत. साधा ठराव, निबंधकाकडे मंजुरीसाठी सादर करायचे विशेष ठराव. सहकारी संस्थेला पोटनियमामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष ठराव मंजूर केले जातात व हे ठराव निबंधकाकडे मान्यतेसाठी सादर करावे लागतात. निबंधकाच्या मंजुरीनंतर त्या सहकारी संस्थेच्या ठरावाची अंमलबजावणी करावी लागते. ठराव हा सभेचा निर्णय असतो. एकदा झालेला ठराव हा मागे घेता येत नाही. सभेतील ठराव हा इतिवृत्ताचा भाग बनतो. त्यानंतर 9. निर्णायक मताधिकार. सभेमध्ये एखाद्या प्रस्तावावर समसमान मते पडल्यास सभेच्या अध्यक्षांना आपले निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. एखादा प्रश्न अनिर्णित राहू नये तसेच संस्थेच्या हिताचे निर्णय व्हावेत असा प्रयत्न अध्यक्ष करतो. तशी तरतूद नसेल तर अनेक महत्त्वाच्या परंतु विवाद्य बाबी अनिर्णित राहण्याचा धोका संभावतो. म्हणूनच कलम 27 उपकलम 1 नुसार अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. अध्यक्षाला सभेच्या सभासद या नात्याने प्रस्तावावर एक मत देता येते. मात्र प्रस्तावावर समसमान मते पडल्यास एक जादा मत देता येते, ज्याला निर्णायक मत असे म्हणतात. अशा प्रकारे अध्यक्षाला 2 मत देण्याचा अधिकार असतो. आणि शेवटचा बघूया, सभेचे इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत. सभेत झालेले कामकाज, समज झालेले ठराव व घेण्यात आलेले निर्णय याची अधिकृत लेखी नोंद म्हणजे सभेचे इतिवृत्त होय. इतिवृत्तात सभावृत्तांत किंवा सभेचे टिपण असेही म्हणतात. कोणत्याही सभेचे इतिवृत्त हे सभेत झालेल्या कामाचा व घेतलेल्या निर्णयाचा स्पष्ट, अधिकृत आणि विश्वसनीय लेखी पुरावा असतो. सहकार कायद्यानुसार सचिवाला सभासदाच्या सभा व व्यवस्थापन समितीच्या सभासाठी 2 स्वतंत्र इतिवृत्त वह्या ठेवाव्या लागतात. इतिवृत्तातील नोंदीची धोरणे ठरविण्यासाठी उपयोगी होते. सभेतील निर्णय व कामकाजाची खरी, स्पष्ट, निसंदिग्ध नोंद इतिवृत्तात केलेली पाहिजे. सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर इतिवृत्त कायम करणे हा विषय पहिल्या क्रमांकावर असतो. सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यात येते. सचिवाला सभांना हजर राहून सभेची उपस्थिती, सभेत होणारे कामकाज, समज झालेले ठराव इत्यादीची नोंद करावी लागते. सभेने घेतलेला निर्णय कायदेशीरदृष्ट्या संस्थेवर बंधनकारक असतात. इतिवृत्तातील मजकूर सभासदांना व संचालकांना पाहण्यासाठी खुला ठेवावा लागतो. इतिवृत्त कायम केल्याबद्दल इतिवृत्ताच्या शेवटी अध्यक्ष व सचिवाच्या सह्या असतात. सभा संपल्यापासून 30 दिवसाच्या आत सचिवाला इतिवृत्त लिहावे लागते. सभासदांनी मागणी केल्यास इतिवृत्ताची प्रत देणे बंधनकारक असते. सभेला हजर न राहणाऱ्या सभासदांना सभेतील कामकाजाची माहिती इतिवृत्तामुळे मिळते. मागील कोणत्याही सभेची इतिवृत्त मागण्याचा अधिकार असतो. इतिवृत्ताचे 2 प्रकार पडतात, वर्णनात्मक आणि ठरावात्मक. दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने इतिवृत्त लिहिले जाते. इतिवृत्त हे संक्षिप्त आणि अचूक लिहिले पाहिजे. अशा प्रकारे आपण सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी बघितलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण 10 कायदेशीर तरतुदी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हे प्रकरण संपूर्ण अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये आपण भांडवल उभारणीची साधने, अंतर्गत साधने, बाह्य साधने बघितलेले आहेत. त्यानंतर आपण सहकारी संस्थेच्या सभा, त्यामध्ये सभासदाच्या सभा, संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समितीच्या सभा याचे सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं प्रकरण 4 इथे समाप्त. सहकारी संस्थेच्या सभाविषयक कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत ते आपण बघितलेले आहोत. तर अशा प्रकारे आपण ई-लर्निंग क्लासद्वारे प्रकरण 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हे प्रकरण संपूर्ण अभ्यासलेले आहे. तर
अशा प्रकारे आपण हे प्रकरण आता इथे संपवत आहोत. धन्यवाद.